यस, थँक्यू डीजे. वळूया आजच्या क्वालिफायर सामन्याकडे. येस, चला थोडासा स्पीडअप करायची आहे. अजूनही आजच्या दिवसामध्ये अजूनही 5 सामने खेळवणे बाकी आहे. चला आता तुम्हाला ही पहिली 2 षटकं 10 मिनिटाच्या आतमध्ये हाताळायची आहेत. जर षटकं हाताळली गेली नाही पहिली 10 मिनिटामध्ये तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आणि येस, आता सूचना येत आहे की राकेशजी टामोरे, ताई पॅकर संघाचे मालक, ओनर, आज थोड्या वेळातच त्यांचं इकडे आगमन होईल अशी नोंदणी येत आहे. येस, चला दोन्ही संघांचे एक्स्ट्रा खेळाडू 12th मॅन दोन्ही संघांचे. चला 12th मॅन दोन्ही संघांचे. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आलाय. येस, फलंदाजचं नाव, बॅट्समन नेम काय आहे? येस, थांबायचं आहे पंच. नॉन स्ट्रायकर आदित्य आणि संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यामधला जो कुठला संघ सामना जिंकेल तो शैवी 26 संघासोबत पुढची मॅच मध्ये झुंज देताना पाहायला मिळेल. लेट्स गोचा इशारा आलाय पंचांकडनं. थोडासा बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्याच बॉलवर थोडासा हार्डलेन स्पॉटवर हिट केलाय चेंडूला. निर्धाव चेंडूची सुरुवात झाली आहे या इनिंगची. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 23 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये 1 धावामध्ये ते अचीव केलं. चेस करण्यात आलं होतं पहिल्या षटक्यामध्ये. पुन्हा एकदा त्याच लाईनवर डिलिव्हरी फेकण्यात आली होती. तोच टप्पा, तीच लेंथ. बॅक टू बॅक आता निर्धाव चेंडू आलाय. फलंदाजांनी सुद्धा क्रॉस बॅटर स्ट्रोक अटेम्प्ट केला होता परंतु त्यावर रिझल्ट तर काही नाही मिळाला आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू, बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव. आणि आता थोडा कुठेतरी मनामध्ये दबाव वाढला असेल. एक शॉर्ट फॉर्मॅट आहे 3 षटकांचा सामना आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये जेव्हा 2 बॉल डॉट जात आहेत तेव्हा थोडासा प्रेशर फलंदाजावर येऊन राहतो. पुन्हा एकदा तीच लेन, तीच लाईन, तोच रिझल्ट. बॅक टू बॅकचा तिसरा निर्धाव चेंडू. आता थोडासा दबावाखाली सापडला असेल तो फलंदाज आदित्य. कारण की 18 चेंडूची इनिंग असते आणि पहिले 3 बॉलमध्ये 3 डॉट झाल्यात. आता चौथा चेंडूवर बॅटीला बॉल लागणं गरजेचं असेल. चौकार नाही तर षटकार काहीतरी येणं गरजेचं असेल या चेंडूवरती. यावेळेस थोडासा हलक्यातून खेळून काढायचा प्रयत्न होता. चेंडू त्याला कव्हर रिजनला पॉईंटवरून क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु नकार दिलाय संकेतने. आता संकेतला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे कारण की त्याला माहित आहे की आता मी काहीतरी मोठं करू शकतो. आदित्यने पहिले 4 बॉल खेळले आहेत. 4 मध्ये 1 धाव त्याची नावी झाली आहे. संघाचं धावफलक खुल्लंय फुल्ल आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. 1 धाव धावफलकावर लागली गेली आहे. संकेत आता नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर आलाय. आता काहीतरी नवीन ट्राय करावा लागेल. स्लॉट मधला चेंडू त्याला ऑन ड्राईव्ह खेळून काढलाय. चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात परंतु थोडासा फंबल झाला होता. चांगलं बॅकअप डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचा पाळणं मिळालं आणि त्याच्या कारणेच यस पंचांचा कॉल काय येईल. यस इथं 4 चौकार आलाय.
ऑन ड्राईव्ह केला होता शॉट, परंतु क्षेत्ररक्षक होता तिकडे, चौकाराची गरज नव्हती, परंतु थोडासा फंबल झाला. आउटफील्ड खराब असल्या कारणे कदाचित फंबल झाला असेल आणि त्या कारणे 4 धावा धावफलक्यात ऍड होतील. धावफलक या चौकाराशी जाऊन पोहोचले. 5 धावेवर 5 चेंडूचा खेळ संपलाय. पाच चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावर लागले गेलेत. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, हार्ड लेन डिलिव्हरी हिट केली आहे. पूल करण्याचा प्रयत्न होता, थोडासा शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 5 धावेवर विदाउट एनी लॉस. यस, थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय. 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आता नंबर 2 चा गोलंदाज आलाय प्रथमेश. चांगली गोलंदाजी राहिली होती पहिल्या 2 सामन्यामध्ये प्रथमेशची. आता तिसरा सामना परिस्थिती वेगळी आहे थोडीशी. हार्डलेन स्पॉटवर हिट करण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा आलाय. अवांतर धावफलकात ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 वर. 6 धावा 6 चेंडूच्या समाप्तीनंतर लागल्या गेल्या आहेत. यस, पंचांची वाद घालू नये. यस, वेळेचा अभाव आहे आपल्याकडे, त्यासाठी थोडासा घाई करायची आहे. यस, रिव्ह्यू घेतला जाणार नाहीये. जर कॉल जरासा डाऊटफुल असेल, यस, तो रिव्ह्यू अंपायर साठी असणार आहे, प्लेयर साठी नाही. पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात वाईटचा इशारा आलाय. पंचांचा थोडासा अतिरिक्त बाहेर असल्याकारणे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप ती लेन पकडली होती. बाउन्स टाकण्याचा प्रयत्न, त्यासाठी तो डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक सुद्धा बाउंड्री लाईनवर तैनात आहे. खोलवर टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु डाऊन द लेगचा इशारा आलाय. आणखी एक बॅक टू बॅकचा दुसरा वाईड येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचा दुसरा वाईड. धावफलक धावून पोहोचते ते 7 धावेवर. फलंदाजाला थोडा आत्मविश्वास एकत्रित करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्याच्या नावी आली आहे. आता बिगिट करण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु वारंवार त्याच प्रकारचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाचा. त्या कारणे बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झालेला नाही आहे नीट पद्धतीने जर पाहिलं गेलं. एक शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट पाहत आहोत आपण. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये जितके कमी डॉट बॉल तुम्ही खेळाल तितका तुमच्या संघासाठी बेनिफिट होतो. परंतु या वेळेलाच मौके पे छक्का लगाया है. स्लॉट बदला चेंडू होता आणि त्याचा पूर्ण फायदा उचललाय तो फलंदाज आदित्यने. यस, थँक्यू डीजे. जसा मी उल्लेख केला, हा षटकाराची गरज आहे. षटकार येणं गरजेचं आहे. शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि मोठे फटका येणं गरजेचं आहे. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण जेव्हा जेव्हा प्रथमनी लाईन मागे गेले किंवा या अगोदरच्या षटकातही जेव्हा जेव्हा लाईन गोलंदाजांनी पाठी केली आहे तेव्हा तेव्हा त्रास झालाय आदित्यला मोठे फटके खेळण्यासाठी. हार्ड लेन वर गोलंदाजी जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा थोडीशी तकलीफ होताना पाहायला मिळते आदित्यला. धावफलक 13 वर जाऊन विसावलंय. थोडासा पाठी ठेवण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, कट करून
करण्याचा प्रयत्न होता जरूर फलंदाजचा, परंतु निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आलाय बॅक टू बॅकचा 2 निर्धाव चेंडू. 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपला या षटकामधला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी प्रथमच्या षटकातला. चला घाई करायची आहे थोडीशी. पाचवा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होतोय फलंदाज आदित्यचा, परंतु लेन जी आहे ती थोडीशी पाठी असल्या कारणे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि त्या कारणे आणखी एक निर्धाव चेंडू. बॅक टू बॅकचा तिसरा निर्धाव चेंडू आलाय. अर्थातच 8वा निर्धाव चेंडू आलाय तो आदित्यच्या बॅटीतून. लो फुलटॉस मध्ये चेंडू होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आहे तिकडे, त्यांना थोडासा फंबल झालाय आणि 1च्या जागी 2 धावा पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन या फलंदाजांमध्ये. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतरचा खेळ जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 15 धावेवर. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हल्ला बोलला गेलाय. थोडासा अंडर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाला या शेवटच्या षटकामध्ये. गॅटिंगला ज्याने आज या स्पर्धेमध्ये 2 सामन्यांमध्ये 2 हॅट्रिक आपल्या नावी गेली आहे. आता त्याच्यावर हल्ला चढवला जातोय. पहिल्या बॉलवर पहिला षटकार आलाय. फील्डमध्ये प्लेसमेंट थोडीशी बदल होते. फील्ड प्लेसमेंट बदल होतीये. स्लीपला हजर केलाय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सुद्धा सजवला गेलाय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलेला फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा कॉल जरूर होता आदित्यचा, परंतु नकार दिलाय कॉलला. दोन धावा पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडूचा खेळ संपला या षटकामध्ये आणि 2 चेंडूच्या खेळामध्ये 8 धावा या षटकामध्ये अजूनपर्यंत झाले आहेत. 4 चेंडूचा खेळ अजून येणारा बाकी आणि नक्कीच या 4 चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्ट्रोकला केला एक्झिक्यूट आणि पाठवला मिड विकेट का कॉर्नर रिजनला. षटकारासाठी आला या षटकातला दुसरा षटकार. वेलकम डीजे. यस थँक्यू डीजे. षटकार आला या षटकामधला दुसरा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही येणारा बाकी. धावफलक पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 2929 रन्सवर. थोडासा साइड आर्मनी टाकण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात, परंतु त्याच्या उजव्या बाजूने चेंडू निघून गेलाय चौकारासाठी आणि आता कुठे थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळते हे षटक. साइड मध्ये थोडीशी बदल करण्यात आली आहे. साइड बदलण्यात आली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना गॅटिंग, परंतु या वेळेलाच साइड बदलली आहे. चेंडू हवेत आहे.
विकेट तर मिळणार नाहीये. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक सुद्धा थोडासा दूर राहिला आणि त्या कारणे 2 धावा पूर्ण होतील. धावफलक पाहिलं तर या 2 धावेंनी धावफलक जाऊन पोहोचते 35 धावेवर. 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आदरणीय सन्माननीय राकेशजी तामोरे दादा इथे उपस्थित झाले आहेत. ताई पॅकर्ड संघाचे ओनर ते आहेत आणि ते आज आपल्यामध्ये उपस्थित झाले. सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. वेलकम सर. आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबरीने सौभाग्यवरती पिंकी पाटील यांना देखील मी विनंती करतो या पण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सौभाग्यवरती पिंकी पाटील मॅडम आपल्याला विनंती आहे या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. इनिंग संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 35 धावेवर आणि आता 36 धाव्यांचं आव्हान असेल ते म्हणजे यंग स्टार पापडी संघाला पुढच्या येणाऱ्या 3 षटकामध्ये. जर हा सामना जिंकाल तर पुढच्या सामन्यासाठी शायवी 26-11 संघासोबत भिडंत होताना पाहायला मिळेल. ॲडव्होकेट सौभाग्यवरती दीपिका तांडल ताई यांना देखील विनंती करतो या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सौ दीपिका ताई आपल्याला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धा रंगतीये. आज अंतिम दिवस फायनल डे आपण सर्वजण पाहताय आणि सध्या तरी जर पाहिलं यंगस्टर पापरी आणि अयांश इलेव्हन या दरम्यान मॅच मैदानामध्ये चालू आहे. 36 धाव्यांचं लक्ष समोर ठेवले टीमला जिंकण्याकरता. यंगस्टर पापडी या टीमला इथून जिंकण्याकरता आता देखील ते मैदानामध्ये उतरत असताना नक्की पाहायला मिळते. चला बॅटिंग टीम 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचला पाहण्याकरता दूरवरून सर्वजण इथे आलेत. त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत. मान्यवर आमच्या व्यासपीठावरती तेही आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग आयुष्यातील ताण तणाव जबाबदारी हे सगळं डोक्यात चालू असताना रोज येणारं नवीन टेन्शन आणि रोज नवीन स्वप्न लोकांचे टोमणे फायनान्शियल कंडिशन टेन्शन हे सगळं डोक्यात चालू असताना आपलं पुढं काय होणार कसं होणार ह्याचा विचार चालू असताना असं मन कुठेतरी रमवावं लागतं, कुठेतरी धुंद व्हावं लागतं. आणि त्यासाठी काही प्रेक्षक वर्ग आपल्याला या आज या मैदानावरती पाहायला मिळतात. अनेक प्रेक्षक वर्ग असतात आपण अनेक ठिकाणी पाहिलेत जे क्रिकेटवरती दर्दी असतात आणि ते आज येत असताना आपण या टिंबीपाडा गावामध्ये पाहताय जिथे स्पर्धा रंगतीये. सिल्वर स्टार चषक 2026 आपण सर्वजण पाहताय. चला घाई करा. विनंती असेल आपण घाई करणं हे गरजेचं राहणार आहे कारण वेळेची किंमत तीही खूप आहे. वेळेची किंमत मित्रांनो वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी बाजारात आला की 5 रुपये पर पेपर विकला जातो, रात्री त्याच भावात रद्दीत किलोनं विकला जातो. जिंदगी मौके कम धोके ज़्यादा देती है. सुरुवात होईल मॅचला. दोन्ही संघांना देऊयात हार्दिक हार्दिक असं शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ द टीम. पाठलाग होईल 36 धावसंख्येचा 36 बनवायचे आहेत बॅटिंग टीमला. महत्त्वाचा रोल या मॅचमध्ये राहुलचा असेल. आता तो रोल कितपर्यंत साध्य ठरवेल हेही आपल्याला इथून पाहायचंय कारण मागील मॅचमध्ये त्यांनी वन साइडेडली मॅच जिंकून तर दिली होती परंतु आता
खऱ्या अर्थानं गरज आहे टीमला इथून जिंकवण्याकरता. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती विवेक. विवेकचा पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, थोडस किंचित लांब राहिले आणि त्याच्यामुळे सध्या इथे 2 धावा कंप्लीट त्या मात्र केल्या जात आहेत. डायरेक्ट हिटचा माध्यम देखील वापरला होता, परंतु त्याच्यामध्ये अपयशी पाहायला मिळाले आणि 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती सध्या तरी आपण स्कोर बोर्डवरती पाहताय. स्पर्धा रंगली आहे, स्पर्धा गाजतीये या मैदानावरती. आपण पाहताय सिल्वर स्टार चषक 2026 अनेक प्रेक्षक वर्ग जुळल्यात या स्पर्धेला मॅच पाहण्याकरता. पाटील नेटवर्क वरती जेही प्रेक्षक वर्ग जुळलेत त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजी मार्गवरती विवेक तयार, षटक क्रमांक पहिले चालू आहे. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न बॅकफूट वरती केले, खेळणं पसंत केलं. अपील तर लावली आहे, अपील तर लावली आहे, परंतु पंच इथे चर्चा देखील करतील आणि जो काही डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत नक्की कळवतील. इट्स आउट. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. महत्वाचा खेळी तो सध्या घारात होत असताना आपण पाहत आहे. राहुलची खेळी संपुष्टात, फलंदाज बाद गॉन. थँक्यू. आपल्या व्यासपीठावरती सौभाग्यवरती पिंकी नरेश पाटील मॅडम आहेत. समता संस्कार सेवा फाउंडेशन रुग्णसेवेचे अखंड व्रत आपल्याला संस्थापक अध्यक्ष सौभाग्यवती पिंकी नरेश पाटील मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. मैदानामध्ये जिथे विकेट आल्यानंतर डॉट बॉल येतोय, विवेकचं षटक चालू आहे. षटक क्रमांक पहिलं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सध्या गोलंदाजी करतोय. आता गॅटिंग स्ट्रायकिंग एंडवरती आहे. गॅटिंगने हा बॉल मिस करत असताना आपण पाहिला. पुढचा बॉल दूरवरती टाकलाय, दूरवरती टाकलाय. आणखीन एकदा अपील, आता अपील उचलून धरली आहे. आणखीन एका तरफ असेल बॅटच्या सहाय्याला बॉल हा लागलाय आणि विकेट किपरने टिपला एक उत्कृष्ट दर्जाचा झेल. पारी समाप्त. गॅटिंग तंबूच्या आश्रयाला. यंगस्टर पापडी टीम आपला 12वा खेळाडू प्लीज, कारण बॅटिंग आहे.
चार बॉल समाप्तीला आलेत. 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंगस्टर पापडी टीमच्या जात असताना फलकावरती धावसंख्या 2च आहे. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता थोडस परिस्थिती डळमळी झाली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची, परंतु त्या परिस्थितीला मात देत असताना फलंदाज आतमध्ये इंटर झाले मिस्टर अमृत, आणि अमृतच्या बॅटमधनं हा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, सिक्सर. थँक्यू. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय राकेशदादा तामोरे आहेत. ते आपल्यापासून इथून रजा घेत आहेत, तर मी त्यांना विनंती करतो आपण पुढे आपलाही स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. ते स्वीकारा, आपल्या ही विनंती असेल. आणि नवनाथ तांडेल यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ताने करूयात त्यांचं स्वागत आणि सन्मान. हा बॉल जाईल 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 बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अमृतच्या बॅटमधनं आणखीन एक सिक्सर. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. जर पाहिलं पहिल्या 4 बॉलवरती फक्त 2 धावा होत्या. पहिल्या 4 बॉलवरती फक्त 2 धावा होत्या. तिकडनं अमृत आले. परिस्थिती डलमडली होती बॅटिंग टीमची, यंगस्टर पापडी टीमची, आणि त्यानंतर जर पाहिला तर आतिषबाजी पाहायला मिळाली. म्हणतात ना, परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही. आकाशातून तुटणारा तारा तुम्ही कधी जमिनीवरती पडताना पाहिलाय का? समुद्रात अनेक नद्या विलीन होतात, पण त्या नदीमध्ये कधी समुद्र विलीन होताना तुम्ही पाहिलाय का? हे सगळं लक्षात ठेवा, कारण साम्राज्य तयार करायचं असेल स्वतःच्या नावाचं, तर त्यासाठी मेहनत प्रचंड करावी लागते मित्रा. इथे परिस्थितीला घाबरलेलं नाही आहेत, आणि तिथे जर पाहिलं तर अमृतची आता सध्या तरी चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता इथे 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवरती पियुष आहे. षटक क्रमांक 2 आपण त्याला पाहत आहे. स्विच हिट, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली, झेल टीपला जाईल, हादरा बसेल यंगस्टर पापडी टीमला. आणखीन एक फलंदाज बाद. शैवी 26 टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचे. यानंतर टॉसही केला जाईल. शैवी 26 आपण रेडी राहायचे कॅप्टन. 2 बॉलचे समाप्त केले. टीमची धावसंख्या 17 वरती आहे. हा बॉल बॅटच्या रडार मध्ये, बॅटच्या फेस मध्ये, फेस, आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जाईल सीमा पार,
वीरेंद्र मैदानामध्ये आले. वीरेंद्रचा फटका जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सिक्सर. आपला हॅलो 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 धावसंख्या फलकावरती आहे एकंदरीत 23-23. 23 आहे आणि एकंदरीत 9 बॉल बाकी आहे. 13ची गरज आहे. 9 बॉल 13 हे सामन्याच समीकरण. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. चांगलाच फटक्या. जसा बॉल आला तसा दाखवली दिशा. फ्लॅट चाललाय. फ्युरियस चाललाय. फॅन्टास्टिक. तोही चालला बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सिक्सर. थँक्यू. चांगला फटका सजवलाय. फक्त फ्लिक केलं या बॉलला. फ्लिक करत असताना धावा त्या मात्र बुक करत असताना आपण पाहिलाय. टीमची धावसंख्या 29. चेंज ऑफ पेस्ट. त्याला ओळखलं जरूर आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. थँक्यू. शैवी 26 टीम कॅप्टन आपण रेडी राहा. आता इथून एक धावेची गरज आहे टीमला जिंकण्याकरता. 7 बॉल बाकी आहे आणि 7 बॉल मध्ये एक धावेची गरज आहे टीमला इथून जिंकण्याकरता. चला शैवी 26 टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचंय. ह्याच षटकामध्ये सामना संपतोय की काय आणि फेल वाचवत आहेत की काय. हे जर झालं तर मग खूप सारा सपोर्ट मिळेल. परंतु हा बॉल जाईल 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 आणि ह्या सहित हा सामना इथे जिंकलाय. म्हणजेच या शेड्यूल मधील अंतिम मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने यंगस्टर पापडी असेल तर दुसऱ्यामध्ये असेल शैवी 26.